श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। हो, तुला पण घ्यायचं की? तुला न घेता कसं होईल? आजच्या दिवसाची सुरुवात ही छान गॅलरीतल्या फुलांनी झाली। आज या गुलाबी जास्वंदीला 3 फुलं आली होती आणि खरं तर हे रोप खूप छान मिळालंय मला। खूप भरपूर फुलं येतात याला। किती फुलं आलेत आज? 3-4। शक्यतो या प्रकारच्या जास्वंदीच्या झाडाला भरपूर फुलं असतात। त्यानंतर मग छान नाश्ता करून घेतला। पुरण होतं माझ्याकडे थोडं, त्यामुळे मग सकाळसाठी पोळ्याच बनवल्या होत्या। आणि आम्ही या शहाण्या बाळासारखं गाड्यांचं पार्किंग कसं केलं ते दाखवते तुम्हाला। अशा छान ओळीने गाड्या पार्क करून ठेवल्यात आम्ही। अर्चू काय खातोय तू? यम्मी यम्मी। पण ते यम्मी यम्मीला काय नाव आहे? रशा। तर हा ऍक्च्युली इन्स्टंट डोसा आहे। बारीक रवा आणि तांदळाच्या पिठाचा। फक्त बारीक रवा, तांदळाचं पीठ आणि चिमूटभर मीठ घालायचं। रवा तांदळाच्या पिठाच्या दुप्पट ठेवायचं, म्हणजे 1 चमचा तांदळाचं पीठ असेल तर 2 चमचे रवा ह्या प्रमाणात करायचा। ह्या प्रमाणात एक डोसा आरामात होतो, म्हणजे 2 चमचे रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडंसं चिमूटभर मीठ। तर याची ऍक्च्युली रेसिपी मी शूट करणार होते, पण नेमके त्यावेळी लाईट्स गेले, त्यामुळे मला शूट नाही करता आलं। आणि डोसा वगैरे बनवला, त्याला खायला दिला, रादर त्याचा निम्म्यापेक्षा जास्ती खाऊन झाला आणि मग लाईट्स आले, त्यामुळे मग मला ते शूट नाही करता आलं। पण येणाऱ्या व्लॉग्समध्ये कधीतरी ही रेसिपी नक्की दाखवेन। आणि मुलांना अर्जंटली कधी काही खायचं असेल तर खूप पटकन होते ती। शंपा झाला खाऊ? शंपा शंपा। तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि प्रॉब्लेम असं झाले की 3 दिवस झालं माझ्याकडे भाजीला काहीच नाहीये। मी 3 दिवस यांना डेली सांगते की भाजी घेऊन या, भाजी घेऊन या, आणि हे मला डेली म्हणतात की हो आज आणतो, उद्या आणतो। आणि प्रॉब्लेम असा होता की ह्याला घेऊन मी भाजीला जाऊ शकत नाही, कारण एकतर भाजी मंडई ही अगदी मेन रोडला भरते आणि 4 पदरी मोठा रोड आहे, सो वाहनं खूप फास्ट येतात। म्हणजे चुकून जरी मी भाजी घेण्यात मग्न झाले आणि तिकडे लक्ष नाही राहिलं तर मला तरी भीती वाटते, कारण गाड्या खूप फास्ट येतात तिथून। त्यामुळे एकटी मी शक्यतो जात नाही मंडईला। जर खालची एक मोठी मंडई भरते तिथं गेलं तर तिथे एवढं टेन्शन नसतं, कारण ती आतमध्ये भरते थोडीशी, त्यामुळे तिथे टेन्शन नसतं। पण ते चालत याला घेऊन चालत जाणं आणि येताना हा चालत नाही, त्यामुळे मग याला पण उचलून घ्या प्लस भाज्या पण घ्या, सो मग थोडंसं डिफिकल्ट जातं। प्लस येताना सगळं चढ आहे, त्यामुळे मग एकटी तर मी याला घेऊन मग भाजीला जात नाही। आणि जे आमच्या सोसायटीच्या बाहेर भाजीवाले बसतात तर रस्त्याला लागूनच ते लोक बसतात, सो त्यामुळे तिथे गाड्या इतका फास्ट येत असतात की मग त्याचीही भीती वाटते। आणि मी 3 दिवस यांना सांगते की काहीतरी भाजी घेऊन या, भाजी नाही आहे घरात। भाजी परवा पण बटाट्याची भाजी केली, काहीच भाजी नव्हती म्हणून। काल नॉनव्हेज केलं होतं, त्यामुळे कालचा दिवस भागून गेला। आणि आज आता पुन्हा काहीच भाजी नाही आहे, फक्त गाजर आहेत माझ्या घरात, बाकी काही भाजी नाही आहे। सो आता मी काय करणार आहे माहीत नाही। त्यानंतर संध्याकाळ झाली होती, मग संध्याकाळची देवपूजा करून घेतली आणि खूप छान प्रसन्न वाटतं पूजा केल्या केल्या। छान शुभंकर होती म्हणून घेतली आणि त्यानंतर सुरुवात केली संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी। तर ॲक्च्युली मागच्याच आठवड्यात बाप्पा येऊन गेलेत, त्यामुळे 2-3 वेळा मोदक करणं झालं होतं। त्याचबरोबर त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये अंगारकी होती, त्याही वेळी मोदक केलेले, त्यामुळे मग यावेळी म्हटलं मोदकांऐवजी काहीतरी वेगळं थोडंसं स्वीट करूया। आणि जसं मगाशी मी म्हटलं की माझ्या घरात फक्त गाजरं होती, मग म्हटलं चला गाजर हलवाच बनवूया। आणि हा या सीझनचा माझा पहिला गाजर हलवा होता। तर मग सगळी गाजरांची सालं काढून घेतली, गाजरं छान धुवून किसून घेतली। गाजर जर कोवळा असेल तर मी डायरेक्टली खिसते, पण जर थोडं जून असेल तर मग कडेने फक्त किसून घेते आणि मधला जो कठीण भाग असतो तो मी वापरत नाही, तो मी टाकून देते, कारण तो असं म्हणतात की थोडं पचायलाही जड असतो। आणि आता मी अर्चितला थोडी साखर सुरू केली आहे, त्यामुळे मग त्यालाही गाजर हलवा देणार होते मी, त्यामुळे मग म्हटलं मधलं हे पोर्शन काढून घ्यावे, म्हणून मग कडेने किसून मधलं छान असं काढून घेतलं। आणि मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक या गाजरांना महाबळेश्वरी गाजरं म्हणतात। जर मी बरोबर असेल तर मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा। मग साधारण अर्धा किलो गाजरं होती, सगळी गाजरं मग किसून घेतली। खरं तर गाजर हलवा बनवणं सोपं आहे, पण त्यातली जर इंटरेस्टिंग न वाटणारी कुठली प्रोसेस असेल तर ती म्हणजे गाजर किसून घेणं।
पण ॲक्च्युली बरेचदा त्याच्या फोडी करून उकडून घेऊनही आपण गाजर हलवा बनवू शकतो स्मॅश करून, पण किसलेल्या गाजर हलव्याला जी चव असते ती अशा गाजर हलव्याला येत नाही, त्यामुळे मी मोस्टली किसूनच करते. गाजरं किसून झाल्यानंतर छान तूप टाकलं, तुपामध्ये गाजराचा किस अगोदर छान परतून घेतला 10-15 मिनटं आणि त्यानंतर त्यामध्ये साधारण 2 ते 2.5 कप हे फुल क्रीमचं दूध टाकलं आणि छान गाजरं शिजवून घेतली 15 ते 20 मिनटं. फुल क्रीम मिल्क टाकल्यामुळं थोडंसं छान टेक्स्चर येतं. प्लस मी खवाही थोडासा वापरणार होते, त्यामुळं अर्धा पाव खवाही आणला होता मी. तर दूध टाकून अगोदर साधारण मी 10 ते 15 मिनटं गाजरं छान शिजवून घेतली होती आणि सुरुवातीलासुद्धा व्यवस्थित गाजरं परतून घेतली होती. जेवढी आपण गाजरं परतून घेऊ तुपामध्ये तेवढा हलवा अजून छान आणि टेस्टी लागतो. आणि त्यानंतर साधारण मी पाऊण वाटी साखर टाकली होती. ज्यावेळी हे 4 ते 5 चमचे मी टाकते तर साधारण पाऊण वाटी साखर होऊन जाते. सो पाऊण वाटी साखर टाकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून घेतला सगळा हलवा. त्यानंतर त्यामध्ये अर्धा पाव खवा घातला होता. अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम. सो मग खवा टाकून घेतला आणि छान परत एकदा हलवून घेतलं सगळं. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकली वेलची पूड आणि थोडंसं जायफळ खिसून. बऱ्यापैकी अजून पाणी होतं, शिजायची गरज होती, पण ॲक्च्युली झालं असं होतं की मला बटाट्याचे पराठेही करून घ्यायचे होते. कारण जसं मी मगाशी म्हटलं माझ्याकडे भाजीला काही नव्हतं, त्यामुळे मग आता म्हटलं बटाट्याचे पराठेच करावे. यांना दही पण आणायला सांगितलं होतं. सो मग गाजर हलवा आणि बटाट्याचे पराठे असं 2 ऑप्शन हे केले होते मी. आणि सुदैवाने आज अर्चित थोडा वेळ बाहेर खेळत होता, त्यामुळे मग म्हटलं अगोदर हलव्याचं सगळं पटकन करून घ्यावं आणि मंद आचेवर मग पलीकडच्या गॅसवरती व्यवस्थित त्याला शिजायला ठेवून द्यावं, म्हणजे छान आटेलही आणि तोपर्यंत मला इकडे पराठ्यांची तयारी करता येईल. त्यामुळे मग सगळं झाल्यावर शेवट असे ड्रायफ्रूट्स क्रश करून टाकले होते. तर तुम्ही आत्तापर्यंत माझे जर व्हिडिओज बघितले असतील तर मी नेहमी क्रश केलेले ड्रायफ्रूट्स वापरते, कारण या मशीननी क्रश केल्यामुळे ते छान बारीक होतात आणि लहान मुलांना जरी आपण दिलं आरामात काही खायला ते तरी त्यांना व्यवस्थित खाता येतं. ड्रायफ्रूट अडकण्याचं टेन्शन नसतं, कारण खूप पातळ आणि बारीक अशी स्लाईस पडते त्याच्याने. आपण ज्यावेळी हाताने सुद्धा जरी कट केलं तरी इतकी बारीक आणि फाईन हे होत नाही, त्यामुळे मग खूप छान त्यांनी कट होतात ड्रायफ्रूट्स. आणि फायनली असा माझा सीझनचा पहिला गाजर हलवा तयार होता. अँड ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी घातल्या होत्या त्यामुळे खूप छान झाला होता. पण सुरुवातीला तर मी ट्राय करून बघू शकत नव्हते, कारण बाप्पांना प्रसाद द्यायचा होता त्यामुळे. आणि यांनी मग सगळी भाजी आणली होती आज सुदैवाने, आणि प्लस देवांसाठी फुलं वगैरे सगळं आणलं होतं. त्यामुळे मग अर्चितने आणि मी अगोदर अशी छान सगळी भाजी काढून घेतली. आणि अर्चूची लगबग बघू शकता तुम्ही. तो खूप खुश होतो असं काही घरात आलं की, कारण त्याला माहीत असतं की मला आता अर्धा-पाऊण तास छान खेळायला काहीतरी वेगळं काहीतरी मिळणार आहे. मग सगळ्या भाज्या अशा वेगवेगळ्या करून घेतल्या. खरं तर फार पण भाज्या आणत नाही, 2-3 दिवसाच्याच अशाच आणतो, कारण मंडई जवळ आहे. फक्त एवढंच होतं की कधी पाऊस वगैरे असेल तर मग थोडा प्रॉब्लेम होतो, जाता येत नाही मंडईत. आणि त्यानंतर मग बाप्पांची आरती घेतली. चंद्रोदय आज लवकर होता 8:33चा. मग छान बाप्पांची आरती घेतली, जेवण केलं आणि असा संपवला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर काय मग येत आहे जेवायला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून्ड.